नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत होम असाइनमेंट लिहिण्यासाठीची उत्तरपत्रिका वेबसाईटवरून कशा पद्धतीनं डाउनलोड करायची। सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये asm.ycmou.org.in हे टाईप करून घ्या। हे टाईप करून घेतल्याच्यानंतर विद्यापीठाची होम असाइनमेंटची वेबसाईट उघडेल। ही वेबसाईट अशा पद्धतीची आहे। ही वेबसाईट उघडल्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथं लॉग इन करून घ्यावं लागेल। लॉग इन करण्याच्या अगोदर आपलं इथं अकाउंट असणं आवश्यक आहे। अकाउंट असण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःची एक रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे। तर ह्या अशा पद्धतीची वेबसाईट उघडल्याच्यानंतर इथं उजव्या बाजूला स्टुडंट लॉग इन नावाचं एक बटन आहे। त्या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं लॉग इन आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेसचे विंडो उघडेल। तर ह्या बटनावरती ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं इथं लॉग इनचं विंडो ओपन झालेली आहे। पण लॉग इन न करता सर्वप्रथम आपल्याला इथे आपलं अकाउंट ओपन करायचं आहे। अकाउंट ओपन करण्यासाठी रजिस्टर ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर बटनावरती क्लिक करून आपला PRN नंबर, त्याचबरोबर आपला अपार ID नंबर, त्याचबरोबर आपला जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल ID ह्याच्या साहाय्याने आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावं। तर या ठिकाणी माझं रजिस्ट्रेशनची प्रोसेसची विंडो इथं ओपन होणार नाही, कारण मी ऑलरेडी इथं रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली आहे। तर मी आता सांगितलं अपार ID, PRN नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ID ह्या गोष्टीद्वारे आपण आपला इथं रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करून आपलं इथं अकाउंट ओपन होईल। या ठिकाणी अकाउंट ओपन झाल्याच्यानंतर आपला एक पासवर्ड सेट करायचा आहे। सुरुवातीला डिफॉल्ट पासवर्ड आपला हा जन्मतारखेचा आहे, तो टाकून डिफॉल्ट प्रोसेस पूर्ण करून आपलं इथं पुन्हा त्या विंडोमधून लॉग आउट होऊन पुन्हा लॉग इन करायचं आहे। लॉग इनसाठी अशा पद्धतीचं विंडो ओपन होणार आहे। PRN नंबर आणि आपला जो काय आपण पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड इथे टाकून आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या होम असाइनमेंटच्या ॲन्सर शीट इथं उपलब्ध होणार आहेत। अशा पद्धतीनं आपला PRN नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर लॉग इन साइन इन बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं एक विंडो ओपन होईल। यावरती आपलं PRN नंबर, अपार ID नंबर, आपलं नाव, आपला मोबाईल नंबर, ईमेल ID अशा पद्धतीची माहिती दिसेल आणि तिथं विचारलं जाईल ही माहिती बरोबर आहे का। बरोबर असेल तर कन्फर्म बटनावरती क्लिक करून प्रोसीड करा। केल्याच्यानंतर पुन्हा अशा पद्धतीची दुसरी विंडो ओपन होईल। त्या दुसऱ्या विंडोवरती आपली आणखी डबल माहिती आपल्याला दिसेल। माहिती पाहिल्याच्यानंतर खाली या ठिकाणी 4 विषयाच्या 4 होम असाइनमेंटच्या ॲन्सर शीट इथं उपलब्ध आहेत आणि हे डाउनलोड बटनावरती क्लिक करून आपण प्रत्येक विषयाची वेगळी ॲन्सर शीट डाउनलोड करून घ्यायची, कारण प्रत्येक ॲन्सर शीटवर आपला विषयाचा नंबर, आपला PRN नंबर टाईप ऑलरेडी झालेला आहे। त्याची आपल्याला PDF फाईल डाउनलोड करायची आहे। डाउनलोड करून मी आता डाउनलोड केलेली आहे। डाउनलोड करून ती फाईल ओपन तुम्हाला करून दाखवतो की कशा पद्धतीची ही ॲन्सर शीट आहे। ओपन केल्याच्यानंतर सर्वप्रथम ह्या PDF फाईलवरती आपली संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल। आपला PRN नंबर, अपार ID नंबर, त्याचबरोबर विषयाचं नाव, कोणत्या विषयासाठी कोणती ॲन्सर शीट वापरायची ते सर्व इथं ऑलरेडी इथं टाईप झालेलं आहे। आपल्याला हातानं पेननं ह्या पहिल्या पेजवरती काही लिहायचं नाही, फक्त ही माहिती सगळी बरोबर आहे का चेक करायची व सूचना इथं आहेत। उत्तर कसे लिहिण्यासाठी इथं स्टुडंट सिग्नेचर नावाच्या ठिकाणी सिग्नेचर करायचं आहे। सिग्नेचर केल्याच्यानंतर हे दुसरे पेज आहे, ही आहे मेन ॲन्सर शीट। यावरती आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। यावरती आपला अंधुक अक्षरामध्ये आपला PRN नंबर टाईप झालेला आहे, म्हणजे दुसऱ्याच्या ॲन्सर शीट आपल्याला वापरता येणार नाहीत। स्वतः आपण डाउनलोड करून लॉग इन करून आपण इथं ॲन्सर शीट डाउनलोड करायच्या आहेत। यावरती आपले उत्तर लिहायचे आहेत। उत्तर लिहून शेवटी स्टुडंट सिग्नेचर करायचं।